रुबी हॉल क्लिनिक येथे इझनोकॉन 2026 या इंडियन सोसायटी ऑफ न्यूरो अँकोलॉजीच्या वार्षिक परिषदेचे 2 ते 5 एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरच्या 17व्या परिषदेमध्ये न्यूरो अँकोलॉजी विषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ एकत्र येणार असून मेंदू आणि मणक्याच्या गाठींवरील उपचारांच्या बाबतीत पुणे शहर जागतिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल. परिषदेचे उद्घाटन बजाज फिन्सर्व सीएसआरच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांसह डॉक्टर परवेज ग्रँट, डॉक्टर सिमोन ग्रँट, नताली ग्रँट नंदा, उत्कर्ष भोटे व रुबी हॉल क्लिनिक अँकोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण झाडे, डॉक्टर मानसी मुळशी गिरमे आणि डॉक्टर नीरज धिंगरा यांच्या उपस्थितीत होईल. बहुशाखीय व्यासपीठ म्हणून डिझाईन केलेले इझनोकॉन 2026 न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, रेडिएशन व मेडिकल अँकोलॉजिस्ट, न्यूरोपॅथॉलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांना एकत्र आणेल. ही परिषद रुग्ण आधारित चर्चा, शोध निबंध, तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्रे आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा यांचा समावेश आहे. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होणार असून न्यूरो अँकोलॉजी व कर्करोग संशोधन क्षेत्रातील योगदानाकरिता त्यांची ओळख आहे. इझनोकॉन 2026 हे रेडिएशन अँकोलॉजी विभागाची गौरवशाली 50 वर्षे साजरी करताना अँकोलॉजी सेवेला पुढे नेण्याच्या रुबी हॉल क्लिनिकच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते. In a really rapid pace. Ruby Hall has always been the pinnacle in terms of technology and having the best doctors to assist our patients and give them the best outcomes. Now we're really excited that we've been treating cancer for the last 50 years and saved millions of people's lives by doing so. So with that, we want to expand further. We are making another hospital in Amanora. We are going to build our cancer center to a different level so it matches the same as you get all over the world. With conferences like this, it's very proud to have them in Pune because it shows that we're at the same level in terms of what we are doing. येत्या 3, 4 आणि 5 एप्रिलला रुबी हॉल क्लिनिक पुणे होस्ट करत आहे एक नॅशनल लेवलची ब्रेन ट्यूमर कॉन्फरन्स, ज्याचं नाव आहे इस्नोकॉन 2026. इंडियन सोसायटी ऑफ न्यूरो ऑन्कोलॉजी ही एक नॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी ब्रेन ट्यूमरबद्दल मल्टी डिसिप्लिनरी लेवलला काम करते. आणि त्या कॉन्फरन्सचं महत्त्व हे असतं की न्यूरोसर्जन, न्यूरो रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, न्यूरो रेडिओलॉजिस्ट, त्यानंतर बेसिक सायंटिस्ट, बेसिक पॅथॉलॉजिस्ट आणि या सगळ्यांनी सोबत येऊन एकत्र त्या आजारावर चर्चा करणे, नवनवीन रिसर्चला डेव्हलप करून त्याच्या मागे काय आपण नवीन पेशंटला चांगलं देऊ शकतो, ट्रीटमेंट आउटकम इम्प्रूव्ह करू शकतो, साईड इफेक्ट कमी करू शकतो, त्याबद्दल चर्चा करून ते टेक्नॉलॉजी, ते तंत्रज्ञान, ते नॉलेज पेशंटपर्यंत, ट्रीटमेंटपर्यंत पोहोचवणं. भारतातून जवळपास 300 डॉक्टर आपल्याला अपेक्षित आहे आणि बाहेर देशातून आपल्याकडे 8 डॉक्टर येत आहेत. त्यापैकी 5 डॉक्टर अमेरिकेतून येत आहे, एक नेदरलँड्समधून येत आहे, एक थायलंडवरून येत आहे आणि एक जर्मनीवरून येत आहे. आपलं 50 वर्ष आता कंप्लीट होणार आहे डिपार्टमेंटचे. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दिस बिकॉज आपल्याकडे ॲज अन ऑन्कॉलॉजिस्ट पेशंटसाठी जे काही टेक्नॉलॉजी पाहिजे, नॉट जस्ट इन रेडिएशन बट ऑल्सो ऑन्कॉलॉजी रिलेटेड मल्टी डिसिप्लिनरी, आपल्याला सगळं अंडर वन रूफ मिळतं. सो वी आर एबल टू गिव्ह आर पेशंट्स द व्हेरी बेस्ट ऑफ ट्रीटमेंट. आणि वी हॅव अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. हा आमची जबाबदारी आहे आपल्या कम्युनिटीसाठी विदिन पुणे, महाराष्ट्र अँड बियॉन्ड टू ऑफर दिस टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस टू एव्हरी डिझर्विंग पेशंट, irrespective of financial status or anything. Every deserving patient should get the best technology and best treatment. That is our aim as a team.